लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आयडीटी एज्युकेशन नाशिक संस्थेचा भव्यदिव्य असा फॅशन सोहळा म्हणजेच वर्णिका डिझायनर फॅशन शो नुकताच नाशिकमधील नांदूर नाका परिसरातील एका बँक्वेट हॉलमध्ये उत्साहात संपन्न झालेला आहे। या सोहळ्यामध्ये आयडीटी शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांमधील विद्यार्थ्यांनी सक्रियपणे सहभाग घेतलेला होता। आयडीटी एज्युकेशन ही संस्था नाशिक शहराबरोबरच धुळे, मालेगाव, जळगाव, अहमदनगर आदी ठिकाणी फॅशन डिझायनिंग क्षेत्रातील शिक्षण देत आहे। नाशिकमधील नाशिक रोड, कॉलेज रोड येथील ब्रांचमधील तसेच इतर जिल्ह्यातील ब्रांचमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग या सोहळ्यात घेतलेला होता। दरम्यान या सोहळ्यासाठी मध्य प्रदेशचे स्वामी विवेकानंद विश्वविद्यालयाचे फाउंडर संस्थापक डॉक्टर अनिल तिवारी, डॉक्टर प्रतिभा तिवारी, त्याचबरोबर डायरेक्टर आणि क्रिएशन असोसिएट श्याम लोंढे, चित्रपट डायरेक्टर अमित कुलकर्णी आदी प्रमुख मान्यवरांची खास उपस्थिती होती। सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्वप्रथम दीप प्रज्वलन करण्यात आले। त्यानंतर सर्व मान्यवरांचा आयडीटी संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला। दरम्यान यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले। वर्णिका फॅशन शो करता खास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या पालकांचे संस्थेचे डायरेक्टर महेंद्र शेवाळे यांनी विशेष आभार मानले। आज आमचा नाशिक जिल्ह्यामध्ये वर्णिका द डिझायनर्स फॅशन शो आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आमच्या आयडीटी नाशिक, आयडीटी धुळे, आयडीटी अहमदनगर, आयडीटी मालेगाव, आयडीटी जळगाव या सर्व शाखांमधून विद्यार्थ्यांनी आमच्या या फॅशन शोमध्ये सहभाग नोंदवला व आज एक उच्च असा विक्रम या फॅशन डिझायनिंग क्षेत्रात आमच्या विद्यार्थ्यांनी केलेला आहे। वेगवेगळ्या कन्सेप्टवर विद्यार्थ्यांनी आज इथे गारमेंट स्टिच करून प्रेझेंट केलेले आहेत। या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे मध्य प्रदेशवरून स्वामी विवेकानंद विद्यापीठ तसेच जबलपूरचे महाकौशल युनिव्हर्सिटी याचे संस्थापक कुलाधिपती माननीय श्री डॉक्टर अनिल तिवारी सर, डॉक्टर प्रतिभा तिवारी मॅडम तसेच शैलबाला बैरागी मॅडम यांनी या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्र राज्यात विशेष उपस्थिती दर्शवली व विद्यार्थ्यांच्या कामांना दाद दिली। तसेच कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी खूप भरभरून कामं केली।
या कार्यक्रमासाठी फॅशन कोरिओग्राफर, इंटरनॅशनल फॅशन कोरिओग्राफर अभिषेक जयस्वाल यांच्या संपूर्ण टीमने आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये येऊन त्याचे सादरीकरण केले, याचा आम्हाला आनंद आहे. IDT एज्युकेशन्स दरवर्षी फॅशन शो करत असतं, परंतु मागच्या वर्षी दरवर्षी आम्ही जो फॅशन शो करत होतो विद्यार्थ्यांसाठी तो मी अँड माय गारमेंट नावाने करत होतो, ज्यात विद्यार्थी स्वतः त्यांचे गारमेंट स्टिच करत होते व स्वतः त्याला प्रेझेंट करत होते. परंतु यावर्षी त्याचा एक दर्जा आपण सुधारत एक नॅशनल लेवल प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना तयार कसा करून देता येईल याच्यासाठी काम करतोय. वर मी नक्कीच म्हणेल आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एक नॅशनल लेवलचा एक प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना मिळाला व त्या लेवलचे काम मुलं करतात. हा एक बदल यावर्षी आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. ज्या विद्यार्थिनींना इंटेरियर डिझायनिंग आणि फॅशन डिझायनिंग क्षेत्रात करिअर करायचे असेल अशा विद्यार्थ्यांनी IDT संस्थेशी जरूर संपर्क साधावा, असे आवाहन डायरेक्टर महेंद्र शेवाळे यांनी केले आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.